उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी उरला 1 तास। अनेक निवडणूक अधिकारी कार्यालयामध्ये उमेदवारांची गर्दी, तर एबी फॉर्म न मिळाल्यामुळे अनेक जण अद्यापही गॅसवर। मुख्यमंत्री फडणवीसांचे मामे भाऊ निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरण्याची शक्यता। चिखलदऱ्यामध्ये अल्हाद कलोती नगरसेवक पदासाठी निवडणूक लढवणार असल्याची माहिती। बारामतीमध्ये पुन्हा एकदा पवार विरुद्ध पवार असा संघर्ष। शरद पवार यांच्या राष्ट्रवादीला वंचित आघाडीची ही साथ। अजित पवारांच्या विरोधात सर्व पक्षीयांचं पॅनल उभं राहणार। ठाकरे बंधूंकडून दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन। राज आणि उद्धव ठाकरेंसह रश्मी ठाकरे आणि आदित्य ठाकरेही उपस्थित। राज ठाकरेंकडून जुना फोटो ही ट्विट। आजारी असलेल्या संजय राऊत यांच्याकडून बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळी अभिवादन। आजारी असतानाही पहिल्यांदाच सार्वजनिक स्थळी दाखल। भाऊ सुनील राऊतही उपस्थित। अजित पवारांनी 500 कोटींचं रुग्णालय पीपीपीच्या तत्वानं तेरणा पब्लिक चॅरिटेबल ट्रस्टला दिलं। अंजली दमानी यांचा आरोप। तेरणा हे माजी मंत्री आणि सुनेत्रा पवार यांचे भाऊ पद्मसिंह पाटील यांची संस्था। मुंबई ठाणे नवी मुंबईला पुरवठा करणाऱ्या गेल कंपनीच्या सीएनजी गॅस पाईपलाईनमध्ये बिघाड। रिक्षा टॅक्सी बसेसवरती परिणाम। घरगुती पुरवठा सुरळीत राहणार असल्याचं कंपनीचं आश्वासन। अनुसूचित जातीमधील आरक्षणामध्ये क्रिमेलियरला स्थान नको। आरक्षणाचा लाभ गरजवंतांना मिळावा। सरन्यायाधीश भूषण गवई यांचं मोठं वक्तव्य। नितीश कुमार पुन्हा एकदा बिहारचे मुख्यमंत्री होण्याची शक्यता। आजच नितीश कुमार कॅबिनेटच्या बैठकीनंतर राजीनामा देणार। नव्या सरकारसाठी भाजपच्या सोबत आजच बैठक, तर 20 तारखेलाच शपथविधीची शक्यता। आणि सौदी अरेबियातील मदिनाजवळ डिझेल टँकर आणि बसचा भीषण अपघात। अपघातामध्ये 42 भारतीयांचा मृत्यू। सर्व प्रवासी हैदराबादचे असल्याची ही माहिती। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।